नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा मी आज मटण बनवते. अर्धा किलो मटण आणलेलं आहे. हे बघा मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे त्याला. बघा मी आता मटण बनवते. मटण बनवण्यासाठी गॅस पेटवलं आहे, गॅसवर कुकर ठेवलं आहे. हे बघा मी तेल टाकते. आता फक्त मी असं उकडून घेणार आहे मटण, कांदा आणि ते टाकून. थोडंसं तेल टाकलं. आता मी कांदा टाकते. तेल गरम झालं का थोडंसं जिरं टाकते आधी. हे बघा जिरं टाकते अर्धा चमचा. जिरं तळलेलं लगेच कांदा टाकते. हे बघा एक कांदा कापून घेतला आहे, एक टमाटा आहे, थोडीशी कोथिंबीर आहे. हे मी आळण शिजवणार आहे आधी. थोडासा कांदा तळून झाला का मग मी त्याच्यात हे टाकणार आहे टमाटर. बघा कांदा गोल्डन रंगावर तळत आला आहे. हे बघा मी आता त्याच्यात कोथिंबीर टाकते, थोडी टमाटर टाकते. त्यालाही थोडंसं हे सोडते. आता मसाला टाकते. धना पावडर टाकते 1 चम्मच आणि थोडीशी हळद टाकते. फक्त आळं शिजवणार आहे मी. त्यात मीठ टाकणार आहे. बाकीचे मसाले काहीच नाही, फक्त हळद आणि मीठ टाकलं आहे आणि थोडंसं शिजू देते त्याला. मी फुल गॅसवर शिजवते. गॅस कमी केलं तर थोडं शिजू देते. बघा टमाटर मऊ पडला. मी आता मीठ टाकते स्वादानुसार. 1 चम्मच मीठ टाकते. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाका आणि लगेच हे मटण सोडून देते. हे बघा मटण मी 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेतलं, ते सोडून देते. तिकडे मी पाठीमागे गरम पाणी ठेवले, गरम करायला पाणी ठेवले पातीला. ते पाणी गरम होते. मग ते याचं पाणी आटलं का ते ठेवणार आहे मी. याला थोडंसं घालून घेते. थोडं पाणी सुटलं का मग ते पाणी टाकणार आहे. बघा मी त्याच्यासाठी वाटण घेतले, वाटण करून घेतले. खोबरं घेतले मी, भाजून घेतलं. थोडे कढीपत्त्याचे पानं, कोथिंबीर, एवढा मोठा आल्याचा तुकडा आणि 8-10 लसणच्या पाकळ्या आणि थोडीशी तीळ भाजी घट्ट होण्यासाठी मी हे सगळं भाजून घेतलं आहे. मी सुक्कं पण बनवणार आहे, ग्रेव्हीवाला पण बनवणार आहे. माझ्याकडे आधीचा पण थोडा मसाला पडला आहे. मी आता हे सगळं भाजून दळून घेणार आहे. मी पोळ्या केल्या त्याच तव्यावर भाजलं म्हणून तुम्हाला दाखवलं नाही ते आधी. चला मी आता त्याला थोडं शिजू देते. बघा पाणी आटलं सगळं मटणामधलं. हे बघा मटण एकदम सुक्कं फडफडीत झालं आहे. बघा मी आता पाणी टाकते. हे बघा पाठीमागे पाणी ठेवलं होतं मी गरम करायला, ते टाकते. माझ्या इथे ना आवाज जास्त येतो गाड्यांचा. माझं खाली घर आहे ना, रस्ता आहे घराच्या बाहेर, म्हणून जास्त आवाज येतो. तुम्हाला माझा आवाज बोललेला येतो की नाही माहीत नाही. हे बघा पाणी टाकलं मी थोडंसं. जेवढं गरम केलं तर तेवढं टाकून घेतलं आणि आता 4-5 शिट्ट्या घेते मी कुकर लावून आणि मग पुढे आपण भाजीची तयारी करू. हे बघा फुल गॅस आहे. 4-5 शिट्ट्या घेते. बघा कुकरच्या 5 शिट्ट्या झाल्या. हे बघा तुमचा मटण कसं आहे, किती वेळ लागतो, ते तुमच्या पद्धतीवर गॅस कसा चालतो. माझा गॅस फुल आहे म्हणून मी 5 शिट्ट्या घेतल्या. तुम्ही तुमच्या पद्धतीने शिजून घ्या. मी आता 5 शिट्ट्या घेतल्या. थोडीशी वाफ भरली, गॅस बंद करून देते. मग थोड्या वेळाने कुकर थंड झाला का मग मी भाजी टाकते. भाजी टाकू. बघा मी गॅसवर कुकर नाही पातीला ठेवलं आहे, त्यात तेल टाकते. मी परत भाजीला गरम पाणी ठेवलं आहे तिकडे करायला. गरम पाण्याने स्वाद छान येतो भाजीचा. आता मी याच्यात तेल टाकून घेते. मी सुक्कं आणि ग्रेव्हीवालं म्हणजे रसा आणि सुक्कंची बनवणार आहे. हे बघा मी तुम्हाला तेव्हा दाखवलं ना, मी मसाला दळून घेतला आहे. बघा असं दळून घेतला, त्यात तेल टाकली, भाजी घट्ट होईल. असं आम्ही दळलेली डाळ पण टाकतो, पण आता मी फक्त हे भाजून डाळचं तिचं हे करतो भाजी घट्ट होण्यासाठी. तेल गरम झालं आहे, मी हे टाकते, वाटण टाकते. थोडंसं सुक्क्यासाठी ठेवलं आहे मी. हे आधीचं पडलेलं होतं, हे टाकते. मसाला छान तळून घेते मी मंद आचेवर तेल सुटीपर्यंत. हे बघा मी 2 तेजपत्ता टाकते. बिर्याणीसाठी थोडा मी खडा मसाला दळून ठेवला आहे, तो थोडासा टाकते मटणाच्या रस्स्यामध्ये, म्हणजे तो पण तेलात फ्राय होते. त्याला चांगलं तळू देते मी मसाला तेल सुटीपर्यंत. चांगलं तेल सुटलं का मग मसाले टाकते. हे बघा मटण शिजलं का बघू. कुकर खोललं मी. हे बघा मटण शिजून गेलं आहे. बघा छान शिजलं आहे. मी आता मसाले टाकून देते त्या याच्यामध्ये. हे बघा मी काळा मसाला काढून ठेवला होता. हा सुक्का मसाला याच्यासाठी काढलेला आहे मी, सुक्या मसाल्यासाठी. हा काळा मसाला मी भाजीत टाकणार आहे. माझा हा वर्षभरचा केलेला असतो, तो टाकणार आहे. 4-5 चमचे टाकलेला आहे मी, तो टाकणार आहे. चांगलं हलवून घेणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून
मी त्याला परत म्हणजे असं याच्यात शिजू देणार आहे मसाल्यामध्ये. हे बघा किती छान वास सुटला आहे बघा. गॅस चांगली ते तळल्या जात आहे ना मसाला, एकदम मस्त वास वाढला आहे. हे बघा असं तळून घेतलं मी. हे बघा आता थोडं पाणी टाकते मी त्याच्यात आणि थोडंसं तेल सुटेपर्यंत त्याला थोडं शिजू देते. हे बघा आपण हे आहे ना हे तिकडे ट्रान्सफर करू. त्याला ते बघा असं तेल सुटतं आहे. अजून थोडं तेल सुटू देते. हे बघा मसाल्याला तेल सुटतं आहे. थोडा मसाला शिजू देते. इकडे गॅस चालू करून देते मी आणि हा इकडे कढई ठेवते सुक्यासाठी, सुक्या मटणासाठी. हे बघा मी इकडे गॅस चालू करून कमी केला, इकडचा गॅस फुल केला आहे. आता त्यात मी हे बघा तेजपत्ते टाकणार आहे 2 सुक्या मटणासाठी. हे बघा आणि थोडासा हा खडा मसाला तुम्हाला सांगितलं, खडा मसाला दळून ठेवला मी, बिर्याणीसाठी दळून ठेवते तो टाकणार आहे खडा मसाला. आणि हे जे वाटण ठेवलं होतं ना ते सगळं वाटण टाकणार आहे मी मिक्सरमधलं. हे बघा सुक्यासाठी ते सगळं तळून घेते मी असं मस्तपैकी. हे बघा कमी गॅसवर चांगलं तळून घेते मी. मग मसाला टाकू आपण त्याच्यात, तेल सुटीपर्यंत तळून घेते. हे बघा सुक्कं मटणचा मसाला तळून गेला. यात बघा मी लाल तिखट घेतला आहे, थोडा काळा मसाला, थोडीशी हळद आणि थोडी धना पावडर हे टाकते मी त्याच्यात सुक्या चिकनमध्ये. त्याच्यात काळा मसाला टाकला आहे, यात लाल तिखट टाकलं आहे, थोडंसं अर्धा चमचा काळा मसाला टाकणार आहे. म्हणजे टाकलं तरी चालेल, नाही टाकलं तरी चालेल. आणि हे बघा हे याच्यात थोडं पाणी टाकून थोडंसं तळू देते, याला तेल सुटू देते. हे बघा मटणाचं बघा पाणी ठेवलं आपण, मसाला तळायला ठेवलं तर त्याचं बघा किती तेल सुटले. बघा कलर किती सुरेख आला आहे बघा. बघा हे बघा आता मी त्यात हे शिजलेलं मटणाचं ते आळणा रस्सा होता ना तो काढून घेतला, तो टाकते मी त्याच्यात रस्स्यामध्ये. मसाला दळलेला आहे त्याच्यामध्ये बघा सगळं टाकून दिलं, थोडेसे तुकडे ठेवले त्याच्यात, सर्व टाकून दिलं. आता थोडंसं गरम पाणी करून टाकणार आहे. सुक्या चिकनमध्ये मी तुकडे टाकते, मसाला तळून झाला आहे बघा, सर्व तुकडे टाकून देते कुकरमधले. हे बघा थोडीशी ग्रेव्ही ठेवली त्यात, म्हणजे मसाल्यामध्ये ते शिजायला पाहिजे म्हणून. थोडीशी ग्रेव्ही आटली का मग ते छान लागेल. आणि आता हा हे गरम पाणी ना हे मी कुकरमध्ये टाकून तिकडे भाजीमध्ये टाकून देते. भाजीमध्ये थोडंसं पाणी पाहिजे मला. हे बघा आणि फुल गॅसवर शिजू देते. आता दोघांमध्ये मटण आणि मीठ तुमच्या पद्धतीने टाका. त्यात पाणी वाढवलं आधी मी मीठ टाकलं होतं, आता थोडं मीठ टाकते माझ्या स्वादानुसार. आणि इथे पण थोडंसं मीठ टाकते. थोडंसं शिजू देते याला कवर करून मंद आचेवर. थोडंसं शिजलं का मग त्याचं छान तेल वगैरे सुटेल आणि ते मसाल्यामध्ये काळा लाल मसाला सगळा मोरेल. बघा थोडं शिजू देते आणि मग परत मग दाखवते तुम्हाला मी. पण सुक्कं मटण उघडून बघूया. हे बघा बघा किती छान शिजलं. मी थोडंसं लिंबू टाकते त्याच्यात, अर्धी फोड लिंबूची. ती बघा ती टाकते, सुक्यामध्येच टाकते. त्या रश्श्यावाल्यामध्ये तर नंतर टाकून खाऊ शकतो आपण. सुक्यामध्ये कसं थोडासा स्वाद उतरून जाईल. इतका छान वास येतोय. वास जर दाखवता आला असतं तर नक्कीच दाखवलं असतं तुम्हाला मी. हे बघा आता मी थोडीशी ही घेते कसुरी मेथी. हे बघा माझी करून ठेवलेली असते कसुरी मेथी घरी. हे बघा ही घेते, थोडीशी कसुरी मेथी चुरगळून याच्यात टाकते आणि थोडीशी मटणामध्ये टाकते, मटणाच्या रश्श्यामध्ये. थोडी कोथिंबीर टाकते. हे बघा मटणामध्ये पण टाकते थोडी कोथिंबीर. बस मिक्स करून आणि आता वाढून घेते मी. सगळं मिक्स करून थोडीशी वाफवू देते, वाढून घेते. हे बघा मी आता वाढते थोड्या वेळाने. बघा मी वाढून घेतलं. व्हिडिओ खूप मोठा होतो ना म्हणून वाढून घेतलं. हे बघा मटणाचा रस्सा, चिकन सुक्का, नाही मटण सुक्का, मटणाचा रस्सा, पोळ्या, भात, कांदा, काकडी. या खायला. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. मी अशा नवीन नवीन रेसिपी आणते. मी तुम्हाला पुढे चिकन ठेचा पण दाखवणार आहे. हे बघा माझ्या चॅनलला लाईक करा. चला धन्यवाद.